तर मंडळी नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज सकाळी सकाळी तयार होऊन चालली, कुठं तर चालली गावात. रेशनिंगचा माल आणायला चालली आणि मी बराच वेळ झालं त्यांना फोन केलेला, अर्धा तास झालं मी 10 मिनिटात येते सांगून फोन केलेला. तर चला माझी तयारी करायला आवरायला थोडा वेळ गेला. गुरं उन्हातच आहेत आता, असू दे काय फरक पडत नाही थोड्या वेळाने. आणि येते रेशनिंगचा माल घेऊन. तर जमलं तर तिथला पण टेक घेईल काहीतरी. तर चला भेटू गावात जाऊन. रेशनिंगच्या दुकानाला आली पण इथं कसलीच गर्दी नव्हती. इतकं मनाला भारी वाटलं ना, समाधान वाटलं. म्हणलं गर्दीत थांबायला लागणार नाही. तर बघा आमचं गाव, मला स्वतःला अजून आमचं सगळं गाव माहिती नाही आहे. तर हीच फक्त एक आळी माहिती आहे मला तेवढी. ते पण रेशनिंगच्या दुकानाला महिन्यातून एकदा येते. ह्या वर्षात जरा जास्त येणं जाणं झालं म्हणून मला ही आळी माहिती पडली, नाही तर मला सगळं गाव अजिबात माहिती नाही. आणि गावात येऊन जर शूट घ्यायला लागले तर वाटतं माणसांना काय घेते काय माहिती, काय बोलणार आहे आता, ही काय माहिती, जरा घाबरतात. येऊ का? थांबा 2 मिनिटं. काही लय महाग सामान देते तिथं. गावात एकच महत्वाचं दुकान आहे. नाही, गावात एकच दुकान आहे म्हणून सांगते. गावात एकच दुकान आहे, यांना लय भाव चढलाय बघा, सामान महाग देतात असं काहीतरी आहे का नाही? अहो कोणी येणार नाही तुमच्याकडे दुकानाला, ही बघणारी लांबची लांबची असतात. का नका घाबरू, नका घाबरू. तर मंडळी बरोबर 10 वाजता गेलेली घरून आणि आली माल घेऊन रेशनचा. 10:47 झालेत बरोबर. गाडीवरनं उतरली, असं मोबाईलमध्ये टाईम बघितला तर 10:47 झालेत. म्हणजे पाऊण तासात मी माल घेऊन आली जाऊन. कधी कधी 3 तास जातात मालाला. म्हणजे कशामुळं आज एंडिंग आहे ना, मंथ एंडिंग आहे आणि त्याच्यामुळे ना गर्दी नव्हती कसलीच. लोक महिनाभरात माल घेऊन गेलेले असतात सगळेजण आपला आपला. मग आता गर्दी नव्हती, मी एकटीच होती. गेलं की माल घेतला की लगेच निघून आली. तर त्याच्यामुळं वेळ नाही गेला माझा जास्त. आणि शिवाय दुसरं कारण असं की लोक सगळी कामाला गेली ना 10 वाजता. अरे रामा, 10 वाजले, लोक सगळी शेतातल्या कामाला गेली. मग कोण आहे तेव्हा? जायला लागले होते रेशन दुकानदार. तर मी त्यांना फोन करून म्हणली थांबा जरा, मी आले. सगळं काम तसंच ठेवून गेली होती. कामं माझी 10 वाजता कुठली होत नाहीत खरं तर. ढोरांचं चालू असतं माझं 10-11 वाजेपर्यंत. पण मी आज जी माझी नंतर करणारी कामं जी असते ती मी लवकर करून घेतली आणि पळाली पटकन. तर चला आता पटापट गुरांना पाणी पाजून वैरण करून पाणी पाजून सावलीला बांधून वैरण करते. आणि आणलेत नुसते तांदूळच आणले ह्या वेळेला. गेल्या वेळेला नुसते गहूच आणले होते. बोलत होते मका पण घेऊन जा. मी म्हणलं नको बाबा, किडे लागतात. ज्याला गरज आहे त्यांना, शेळ्यावाल्यांना ह्यांना देत जावा, मला तांदूळच द्या फक्त. तसं मला तांदूळ पण जास्त लागत नाहीत घरात, पण तांदूळ अजिबात नव्हते, संपले होते सगळे तांदूळ. आणि लाईट आलेली आहे आपली. मी कडे लावूनच गेली होती. मला वाटलं होतं अण्णा आहेत घरी तर कशाला कुलप लावून जायचं, पण अण्णा गायब. मग असं असतंय. पण नाही, लय वेळ गेला म्हणून बरं आहे. आणि कुणाला माहिती पण नसेल की मी ह्याला गेली होती म्हणून, रेशनिंगचा माल आणायला. अचानकच गेली ना अचानकच आली. तर चला बाबा भेटूया नंतर. गुरांची वैरण काढी करून घेते, आधी पाणी पिते आता पोटभर, नंतर बघू बाकीचं. तर मंडळी 11:15 वाजता गावातून आली होती रेशनिंगचा माल घेऊन आणि आता 12:15 वाजलेत. तर गुरांची वैरण करून झाली, गुरांना पाणी पाजलं, अंगावर पाणी शिपडलं आणि वैरण करून घेतली. तिकडे ते चेंडरा मेंढराला सगळं वैरण केली. आणि आता कपडे भांडी पण ठेवली होती मी, ती पण कामं एकदम न बसता काम केलं. बंदिस्त असल्यामुळं गुरं अशी सोडबांध करायला लागतं, त्यामुळं थोडं काम वाढतं कमी गुरं असली तरी. पण जास्त गुरावाल्यांचं कसं मुक्त गोठा असल्यामुळं पाणी पाजायचं, त्यातच मुक्त गोठ्यामध्येच पाण्याचं नियोजन असतं त्यांचं. आणि सकाळी धारा काढल्या की वैरणी असतात त्यांच्या. तसं आमच्यात बंदिस्त असल्यामुळं सकाळी धारा काढल्या थोडीशी वैरण करायची, नंतर 10 वाजता पाणी पाजून मग पोटभर वैरण केली ना बांधून की मग बसतात निवांत गुरं खाऊन. आणि जर सकाळी धारा झाल्यानंतर वैरण टाकून ठेवली ना
की मग काय होतं, पाणी पाजून 10 वाजता इकडं बांधली ना तर ती बसतच नाहीत, हाताकडेच बघत बसतात. त्यांना सवय लागून गेली आता की ही कधी टाकते आम्हाला खायला, कधी टाकते आम्हाला खायला. तर आल्यावर एवढं फास्ट काम केलं ना, मोबाईलवर गाणी लावली, ब्लूटूथ कानात घालून ठेवलं आणि खूप फास्ट काम करून घेतलं. तेव्हा आता झाले. आता कपडे भांडी करायची आणि रोज त्या दिवसाचं काम त्याच दिवशी केलं म्हणजे नंतर सोपं जातं. तर कपडे भांडी करून घेते, तोपर्यंत एक घरातली लादीबिदी पुसायची आज रविवारी. आणि आजचाच व्हिडिओ आजच एडिट करून अपलोड पण करायचं आहे, कारण माझ्याकडं गॅलरीमध्ये सगळं डिलीट केलेलं आहे पहिलं. काही ड्राफ्टमध्ये व्हिडिओ नाहीत मी अपलोड करायला. आणि नंतर ते आणलेले तांदूळ चाळून ठेवायचेत मला. तर बघू आता पुढच्या कामांचं कसं काय नियोजन होतं आहे ते. आता सध्याला तरी ना मिनी ब्लॉग मला आजचाच एडिट केलेला एडिट करून अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर मग दुपारी मोठा ब्लॉग हाच जो शूट करते तोच मला आज अपलोड करायचा आहे. तर चला भेटूया नंतर आपण. आता गुरांचं निवांत झालं आहे. गुरांकडं आता 4 वाजेपर्यंत 4-4:30पर्यंत मला बघायची काही गरज नाही आता. गुरांकडं खाऊन पिऊन निवांत बसतात, पोटभर वैरण केलेली त्यांना आता. तर चला भेटू नंतर आपण. लय ऊन झालेलं आहे. तर मंडळी संध्याकाळचे वाजलेले 5:30. तोंडले काळवंडलेलं दिसते. आज उन्हाचं बसलीच नाही. उन्हाचं गहू तांदूळ ते तांदूळ चाळून घेतले सकाळी आणलेले, ज्वारीचं दळण केलं, कामं बरीच पडली होती सकाळची घरची. असं सगळं गेलं आत्तापर्यंत. त्यातमध्ये व्हिडिओ आजच लगे एडिट करून अपलोड करायचा होता मिनी ब्लॉग. त्याच्यामुळं लय उशीर झाला. नेहमी ठरवते मी की रोजची रोज व्हिडिओ द्यायचे, पण विषय असा होतो की वेळ मिळत नाही ना. चार्जिंग असते कधी कधी नसते, मग आपला घोळ होऊन बसतो. आणि आज अण्णासाहेबांचं काय आरामच चालली सकाळपासून. तर 5:30 वाजून गेलेत. बघितलं पाहिजे की गुरांचं. मग अशीच वाटलं होतं उठून वैरण करावी गुरांना. अण्णा ते का तिथं झोपलेत. दिसले का इथं मग अशीच वाटलं होतं गुरांची वैरण करून घ्यावी, पण म्हणलं नको आता उठायला. मध्येच उठलं की परत कामांचं तसंच घोळ राहतो. आणि सकाळची वैरण अशी पण उशिरा झाली होती. मग म्हणलं थोडं लेट केली तरी वैरण चालेल, म्हणून मग तशीच गुरं ठेवली. तर आता चला शेण उचलायचं, गुरांचं वैरण करायची, गुरांना पाणी पाजायचं. 2 टाईम आपल्याला ते काम ठरलेलं आहे आपलं. आपल्याला जॉब नाही पण हाच जॉब आहे म्हणायचा आपला. एक बकुळी तिकडं असते, ती एक फांदी पडली होती ना ती हितली सावली ह्या डांबाजवळची. तिथं जो डांब आहे ना इथं समोर त्या हां इथं आहे बघा, इथं छोटंसं दिसते हा बोटाच्या सरळ. तर तो डांब आहे ना तिथं असायची गुरांची सावली. तिथं एक गाय असायची बांधलेली. तर ती फटा पडल्यामुळं तिथला म्हणजे ती फांदी पडल्यामुळं तिथली सावली बंद झाली. इकडं लांबपर्यंत पडते सावली, पण गाड्या जातात ना तिथून. गाड्या जातात तिथं, मग गाड्या डिस्टर्ब होतात. गाडी कुठली आली की मोटरसायकली ट्रॅक्टर काय बी जातं येते तिथून. मग गाडी कुठली पण आली ना की गाड्या डिस्टर्ब होतात, उठून उभा राहतात लगेच. लय पलीकडे बांधून पण फायदा नाही, म्हणून मग तिकडं बांधत नाही गुरं. तर म्हणतात मोजणी होणार आहे लवकरच ह्या दारातल्या अंगणाची. मग कधी होईल काय माहिती, कुठपर्यंत बांध पडतो. एकदा बांध पडला ना की आतमध्ये घ्यायला, मग आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये काही येडवाकडं लाकडं राहून का होईना, मेडी लिंबाची लाकडं झाडांची रानातली तोडलेली ही येडवाकडं का होईना आडवं करून घेतलं ना की मग गाड्या यायच्या नाहीत आतमध्ये. पण ते कधी मोजणे होतात काय माहिती. आता ते लय जणांमध्ये सामायिक क्षेत्र आहे ना, मग सगळ्यांना वेळ मिळायला पाहिजे, मग नंतर मोजणी होणार. तर सगळ्यांना सोबतच वेळ मिळत नाही. सगळे शेतकरीच आहेत. शेतकरी असून कोणी कामाला जाणार आहेत. पाला हुडकून खाते ग चितार माझं. लय खावडी ही माझी डमी घरची बघा. तर चला मंडळी, आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओची मी काय टेक घेतली ते पण मला आठवत नाही. आणि बघू आता काय नाही घेणार आहे टेक. मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्येच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जावा. एवढे तळमळीने व्हिडिओ बनवते मी, एवढ्या बिझी शेड्यूलमधनं पण. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत नाहीत आमचे व्हिडिओ, तुम्ही बघत स्किप करून बघता, नाही तर ढकलून देता पुढं. जाऊ दे, कसला कंटेंट तुम्हाला आवडतो काय माहिती.
नवीन असायला बघणारे सगळे व्ह्यूअर्स नवीन आहेत. मला YT स्टुडिओमध्ये नोटिफिकेशन YT स्टुडिओमध्ये दिसतं ना ॲनालिसिसमध्ये की नवीन सबस्क्रायबर नवीन लोक बघतायत का, सबस्क्राईब केलेली बघतायत का, कोण बघताय ते. तर सबस्क्राईब केलेले लोक कमी बघतात आणि नॉट सबस्क्राईबवाले जास्त बघतात आणि ते पण स्किप करत करत बघतात. तर कसा कंटेंट पाहिजे तुम्हाला ते तरी सांगा. एवढं साधं सरळ लाईफ माझं दाखवते मी आणि सुंदर लाईफ आहे, अजून एवढं सुंदर जीवन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. आता हे तुम्हाला जीवन आवडत नाही, मग काय आवडतं तुम्हाला ते तरी कमेंटमध्ये सांगत जावा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.